शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। माननीय वैशालीताई बनकर। माननीय महापौर, माननीय उपमहापौर, त्याचप्रमाणे सर्व सभागृहातील सहकारी, सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, सबसे बडा खिलाडी सुरेश भाई कलमाडी अशी ज्यांची शहरामध्ये ओळख होती असे खासदार, त्याचप्रमाणे कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव ज्यांनी आपल्या शहरासाठी मोलाचं असं योगदान दिले असे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, आणि त्याच पद्धतीनं खऱ्या अर्थानं विकासाची ओढ असलेले, त्याचप्रमाणे बोले तैसा चाले त्यांची वंदावी पावले असे आमचे नेते, या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे। आपणा सर्वांना माहिती आहे की दादांच्या जाण्यामुळं फक्त महाराष्ट्र नाही तर पूर्ण देश हळहळला। 2012 साली ज्यावेळी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस सुरुवातीला आधीच 6 महिने त्या ठिकाणी कळालं होतं की ओबीसी महिला महापौरासाठी आरक्षण आहे। त्यामुळं माझे मार्गदर्शक पती सन्माननीय सुनीलजी बनकर यांनी त्या ठिकाणी माझी तयारी केली, आणि एक असं भाग्य की मला त्या ठिकाणी जसं आज तुम्ही त्या ठिकाणी शहराचा प्रथम म्हणून नागरिक म्हणून त्या ठिकाणी विराजमान आहात, आणि त्यासाठी आदरणीय साहेब असतील, त्याचप्रमाणे आदरणीय अजितदादा पवार असतील यांनी एक अतिशय सर्व सामान्य घरातील महिलेला त्या ठिकाणी शहराचं प्रथम नागरिक होण्याची संधी दिली। ह्या संधीचं सोनं करत असताना कायमच दादांचं एक सांगणं असायचं की सभागृहामध्ये काम करत असताना प्रत्येक पक्षाला सोबत घेऊन त्या ठिकाणी आपण विकासाची धुरा सांभाळायची, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक 2012-13 साली अतिशय महत्त्वाचे प्रोजेक्ट त्या ठिकाणी झाले। परंतु ते सगळे करत असताना कुठली साधी जरी मीटिंग असेल तर सर्व पक्ष नेत्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी काम केलं, आणि निश्चितपणे हे काम करत असताना सगळ्यांचं मोलाचं सहकार्य मला त्या ठिकाणी मिळालं। इथं सभागृहामध्ये अनेक ज्येष्ठ सभासद आहेत, त्यांना माहिती आहे की माझे सासरे कैलासवासी दत्तानाना बनकर यांना महापौर पदाची संधी त्या ठिकाणी 2 वेळा हुलकावण्यात आली, आणि म्हणूनच काय दादांनी साहेबांनी मला त्या ठिकाणी ही संधी दिली। त्यांचं एकच मत होतं की ज्यावेळेस नाना सभागृहात होते त्यावेळेस बघण्यापलीकडे आमच्या हातात काही नव्हतं, परंतु आज माझ्या हातात तो अधिकार आहे, त्यामुळं तुमच्या घराला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे। त्यांचं ऋण आयुष्यात मी कधीच फेडू शकत नाही। आज दादांच्या खूप साऱ्या आठवणी आहेत। ज्यावेळी 28 तारखेला दादांच्या निधनाची बातमी कळाली त्यावेळेस खरं तर सुरुवातीला विश्वासच बसला नाही। प्रत्येक जण सांगत होतं, परंतु असं वाटायचं की हे जे काही आपण ऐकतोय ते कुठंतरी चुकीचं असावं, खोटी बातमी असावी, परंतु नियतीच्या कालचक्राप्रमाणे जे झालं ते सर्वांना मान्य करावं लागलं। अतिशय दादा मनमोकळेपणानं खूप काही गोष्टी त्या ठिकाणी शेअर करायचे। प्रभागामध्ये ज्यावेळेस 2012 साली अनेक विविध उपक्रम त्या ठिकाणी घेतले गेले, त्याचं उद्घाटन करायचं असेल, दादा आले की पहिल्यांदा विचारायचे तुझ्याबरोबर कोण नगरसेवक निवडून आलाय, मग तो आपल्या पक्षाचा असू दे नाही तर नसू दे, त्याला पहिलं पुढं घेतलं पाहिजे। अशी जी दादांची काम करण्याची पद्धत होती की सगळ्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी काम करायचं। 2च दिवस अगोदर आमच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची त्या ठिकाणी मीटिंग घेतली, आणि काम कसं केलं पाहिजे, कशा पद्धतीनं आपण सर्वांनी सभागृहात काम करावं याचं त्यांनी मार्गदर्शन केलं। परंतु ही ज्यावेळेस बातमी कळाली त्यावेळेस अजित विश्वास बसत नव्हता, आजही त्याच्यावर विश्वास बसत नाहीये।
माझ्या हडपसर भागामध्ये दादांचा एक कार्यक्रम होता, ती एक आठवण मी सांगते. त्यावेळेस जवळजवळ तो कार्यक्रम सुरू व्हायला 1 तासाचा अवधी होता आणि दादांनी कुठली सुद्धा पूर्वकल्पना न देता ते आमच्या घरी आले. त्यावेळेस आम्ही सभागृहातील काही नगरसेविका दुबई या ठिकाणी ट्रिपला गेलो होतो. दादांनी बेल वाजवली, दरवाजा उघडला, सर्व लाईट लावल्या आणि सोफ्यावर बसले. कोणालाच घरात कल्पना नव्हती. बेल वाजवल्यामुळं माझा मुलगा ऋषित तो हॉलमध्ये आला, बघितलं तर अजितदादा बसलेले. त्यालाही शॉक बसला. तो पटकन त्याच्या डॅडींना बोलवायला गेला. ते वरती टेरेसवर होते. ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की डॅडी दादा आलेत, तर त्यांना कल्पनाच नव्हती की दादा म्हणजे अजितदादा आलेत. ते म्हटले, अरे पाणी वगैरे दे, मी आलोच. अहो डॅडी, अजितदादा आलेत. हे ऐकल्यानंतर त्यांनी दुसऱ्या मिनिटाला ते खाली आले. जवळजवळ 1 तास चर्चा झाली, चहा वगैरे झाला. त्यानंतरनं दादांना विचारलं, दादा नाश्ता वगैरे, तर त्यांनी उपीट करायला सांगितलं. म्हणजे ही एक घराच्या प्रती असलेली आपुलकी ही मी आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही. त्याचप्रमाणे ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी माझा पुतण्या 7 वर्षाचा आहे, तो ट्रिपला गेला होता. परंतु हे घडल्यानंतर त्यांना निम्म्यातूनच परत माघारी घेऊन आले. त्यांनी येताना बरेच ठिकाणी बोर्ड बघितले होते की दादांच्या जाण्याचे. बरेच जणांनी हडपसरमध्ये बोर्ड लावले होते. घरी आल्यानंतर त्यांनी मोबाईल हातात घेतला. प्रत्येक फेसबुकवर दादा, स्टेटसला दादा, सगळीकडे दादा. त्यांनी त्याच्या आईला विचारलं, एक निरागस मन, त्यांनी त्याच्या आईला विचारलं, अगं दादा विण झाले म्हणून त्यांचे फोटो सगळीकडे लावलेत का? कारण हडपसरमध्ये सगळीकडे दादांचे बोर्ड आहेत. मग तिने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, अरे नाही रे बाळा, दादा देवाच्या घरी गेलेत. त्याचं ते बालमन ऐकायला तयार नव्हतं. तो त्याच्या आईला म्हणतो, अगं आई असं नको ना बोलू, कारण दादा जाणारच नाही. त्याला म्हणजे शांत करता करता आम्हाला सुद्धा खूप सगळ्यांना भरून आलं. कारण अतिशय लहान मुलापासून ते थोरा मोठ्यांपर्यंत दादांचं जे सगळ्यांच्या प्रति मत असायचं, सगळ्यांना सांभाळून घेण्याची, महिला असतील सगळ्यांना ते सोबत घेऊन जायचे. त्यामुळे प्रत्येकाच्या घराघरात नाही तर प्रत्येकाच्या मनामनामध्ये दादांचं त्या ठिकाणी खूप असं स्थान होतं. निश्चितपणे त्यांच्या जाण्यानं आपल्या शहराचीच नाही तर पूर्ण महाराष्ट्राची खूप मोठी हानी झालेली आहे आणि ती कधीही भरून न येणारी आहे. म्हणून माझी आपल्या सर्व सभागृहाला हीच विनंती आहे की दादांच्या स्वप्नातला महाराष्ट्र किंवा दादांच्या स्वप्नातलं जे पिंपरी चिंचवड असेल, पुणे शहर असेल, ते जर साकारायचं असेल तर आपण सर्वांनी एकमेकाच्या हातात हात घालून विकासाच्या दृष्टीने काम करूया. हीच दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.